नमस्कार. आज आपण एडवर्ड माने यांच्या एका अगदी शेवटच्या काळातल्या पण प्रचंड गाजलेल्या आणि आजही अनेकांना कोड्यात टाकणाऱ्या चित्रावर बोलणार आहोत. अ बार ॲट द फोलीज बर्जर. हो, नमस्कार. हे चित्र खरंच खूप महत्वाचं आहे. माने यांच्या कारकिर्दीचा एक कळस म्हणता येईल. आणि ते इतकं महत्वाचं का मानलं जातं किंवा थोडं वादग्रस्तही का ठरलं, यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण खरं सांगायचं तर हे चित्र पाहिलं की लगेच काही कळत नाही. खूप प्रश्न पडतात. जसं की ती मध्यभागी उभी असलेली बारमाडी, ती नक्की कोणाकडे पाहतीये? आपल्याकडे की समोरच्या गिऱ्हाईकाकडे? बरोबर. आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावही थोडेसे गूढ आहेत. हो. आणि सगळ्यात मोठा गोंधळ होतो तो तिच्या मागच्या दृश्याचा. ते खरं आहे की आरशातलं प्रतिबिंब? माझा तर पहिल्यांदा खूप गोंधळ उडाला होता हे बघून. अगदी स्वाभाविक आहे, कारण माने यांनी ती रचनाच तशी केली आहे. खरं तर या चित्राचं रहस्य उलगडण्याची किल्ली त्याच आरशात आणि त्या प्रतिबिंबांमध्ये आहे. अच्छा. तो आरसा फक्त पार्श्वभूमी नाही आहे, तो चित्राचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच चित्राचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्या आरशात एक माणूस दिसतो, बारमाळीच्या मागे जरा उजवीकडे. तो कोण? हा मोठा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं की तो माणूस म्हणजे आपणच, म्हणजे प्रेक्षक जो चित्राकडे पाहतोय. पण खरंच तसं आहे का? त्याच्या आणि बारमाडीच्या नजरेची दिशा बघितली की थोडं वेगळं वाटतं. हो ना. चला मग जरा बारकाईने बघूया हे सगळं. नक्की. सुरुवात करूया त्या बारमाळीपासून. ती अगदी सेंटरला आहे. समोर बार काउंटर आहे, त्यावर भरपूर बाटल्या दिसतायत. शॅम्पेन आहे, हिरव्या रंगाचं पेपरमिंट लिक्कर आहे, बियर पण आहे. हो, अगदी तपशीलवार मांडणी केली आहे. आणि ती समोर बघतेय, पण तिची नजर कशी आहे? स्थिर नाहीये, थोडी रिकामी त्रयस्थ वाटते. बरोबर. जणू ती कामात आहे पण मनाने तिथे नाहीये. ती ऑर्डर घेतीये की आपल्याच विचारात आहे हे पटकन कळत नाही. चेहऱ्यावर थोडा थकवा, कामाचा कंटाळा असावा का, की शहरातल्या एकटेपणाचं प्रतीक आहे? अगदी. हे भाव मुद्दाम संदिग्ध ठेवलेले वाटतात. ती त्या मोठ्या गजबजलेल्या जागेचा भाग आहे, पण तरीही कुठेतरी एकटी, अलिप्त वाटते. आणि तिच्या मागे दिसतंय ते फोलीज बर्जर, पॅरिसमधलं प्रसिद्ध कॅबेरे आणि म्युझिक हॉल. हो, 19व्या शतकातलं पॅरिस, बेल इपॉकचा काळ, म्हणजे कला, संस्कृती आणि अर्थातच मनोरंजनाचा काळ. फोलीज बर्जर म्हणजे अशाच मोजमजेचं ठिकाण होतं नाही का? थोडं बदनाम पण होता म्हणतात. हो, तिथे उच्चभ्रू लोक येत असत, पण तिथे एक वेगळं वातावरण होतं. चित्रात आपल्याला ती गर्दी दिसतीये, लोक गप्पा मारतायत, मद्यपान करतायत, बाल्कनीतून पाहणारे लोक आहेत, झुंबरं आहेत. सगळीकडे जल्लोष आणि थोडा गोंधळ पण. अगदी. आणि बारकाईने पाहिलं तर डावीकडे वरच्या कोपऱ्यात हिरवे बूट घातलेल्या एका ट्रॅपीज कलाकाराचे पाय दिसतायत. अरे हो, आता दिसलं. ते त्या जागेचं मनोरंजक आणि तितकंच धांदल उडवणारं स्वरूप दाखवतं. माने ते वातावरण जिवंत करण्याचा प्रयत्न करतायत. हो, ते वातावरण एकदम स्पष्ट जाणवत आहे. पण मग माझा मूळ प्रश्न, तिच्या मागे जे तिचं प्रतिबिंब दिसतं ते इतकं बाजूला का आहे? म्हणजे ती आरशासमोर उभी आहे तर प्रतिबिंब तिच्या थेट मागे हवं, बरोबर. पण ते तर उजवीकडे सरकलंय आणि त्यात ती एका पुरुषाशी बोलताना दिसतेय. हे कसं शक्य आहे? इथेच खरी मेख आहे. हा नक्कीच आरसा आहे, कारण चित्राच्या कडेला आपल्याला ती सोनेरी फ्रेम दिसतीये. हो, दिसतेय. पण प्रतिबिंब जागेवर न दिसण्याचं कारण म्हणजे तो आरसा बारमाडीच्या अगदी थेट मागे नाहीये. किंवा आपण म्हणजे प्रेक्षक त्या आरशाकडे अगदी सरळ रेषेत नाही पाहत आहोत. अच्छा. भौतिकशास्त्रप्रमाणे किंवा दृष्टीच्या नियमांप्रमाणे विचार केला तर हा आरसा बार काउंटरला समांतर नाहीये. तो थोडा तिरका एका विशिष्ट कोनात लावलेला असणार. ओके. आणि आपण म्हणजे प्रेक्षक चित्राच्या किंचित उजवीकडे उभे राहून बघतोय. त्यामुळे आपल्याला बारमाडी समोर दिसते, पण तिचं प्रतिबिंब बाजूला दिसतं. आणि त्या प्रतिबिंबात ती एका गिऱ्हाईकाशी बोलताना दिसते. अरे वा, म्हणजे हा दृष्टीचा खेळ आहे. आपण कुठून पाहतोय यावर सगळं अवलंबून आहे. अगदी. याचा अर्थ आरशातला तो माणूस म्हणजे आपण नाही. बरोबर. तो कुणीतरी वेगळा आहे जो तिच्या समोर उभा आहे किंवा तिच्याशी बोलतोय. सुटलो. म्हणजे मला जे वाटत होतं की ती माझ्याकडे पाहतीये ते तसं नाहीये. ती समोर पाहतीये, पण आरशात ती दुसऱ्याच कोणाशी तरी बोलतीये. हो, हा विरोधाभास माने यांनी मुद्दाम तयार केलाय. यामुळे त्या चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. अगदी बरोबर. आणि हे कळलं की चित्राचा खरा अर्थ उलगडायला लागतो. हे सगळं का महत्वाचं आहे? कारण यातून आपल्याला कळतं
की माने यांना फक्त त्या बारमाडीचं व्यक्तिचित्र काढायचं नव्हतं. अच्छा. ती केंद्रस्थानी आहे, पण ही चित्र फक्त तिच्याबद्दल किंवा त्या गिऱ्हाईकाबद्दल किंवा आपल्याबद्दल म्हणजे प्रेक्षकाबद्दल नाही. मग नक्की कशाबद्दल आहे हे चित्र? त्या जागेबद्दल, फोलिश बर्जरबद्दल? हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. हे चित्र आहे त्या जागेबद्दल, फोलिस बर्जरबद्दल. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्या जागेत असण्याचा अनुभव कसा असतो त्याबद्दल. अनुभव? हो. माने यांनी हा जो गोंधळात टाकणारा दृष्टिकोन आणि आरशाचा खेळ वापरलाय ना, तो जाणीवपूर्वक आहे. त्यांना फक्त एक दृश्य नाही दाखवायचंय. त्यांना फोलिस बर्जरमधलं वातावरण, तो झगमगाट, ती गर्दी, तो गोंधळ जो नियंत्रित वाटतो, म्हणजे ज्याला कॅल्क्युलेटेड मॅडनेस म्हणता येईल, तिथली सामाजिक गुंतागुंत. आणि कदाचित तिथला उथळपणा आणि एकटेपणा पण. अगदी. या सगळ्याचा अनुभव प्रेक्षकाला द्यायचा आहे. तो आरसा म्हणजे जणू त्या जागेचा आत्मा आहे, जो वास्तव पण दाखवतो आणि आभास पण. कॅल्क्युलेटेड मॅडनेस म्हणजे नियोजित गोंधळ. हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. म्हणजे हा योगायोग नाही, तर माने यांनी विचारपूर्वक रचलेला गोंधळ आहे. बरोबर. जेणेकरून आपल्याला त्या जागेची खरी फील यावी. म्हणजे बारमाडी, ती गर्दी, तो आरशातला माणूस आणि आपण स्वतः, हे सगळे त्या अनुभवाचे भाग आहेत. हो. माने यांनी हे सगळं एकत्र गुंफलं आहे. किती हुशारीने साधलंय हे. हां, तर एक प्रकारचा दृष्टिभ्रम तयार केलाय त्यांनी, जो वास्तवाला वेगळ्या पद्धतीने दाखवतो. नक्कीच. आणि हे त्या काळात खूपच नवीन, क्रांतिकारी होतं. कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अजूनही चित्रकलेत वास्तव जसं आहे तसं अचूकपणे दाखवण्यावर भर होता. हो, पारंपरिक पद्धत तीच होती. पण माने, जे आधुनिक कलेचे प्रणेते मानले जातात, त्यांनी इथे जाणीवपूर्वक वास्तवाला थोडं वाकवलंय, प्रेक्षकाला गोंधळात टाकलंय. कशासाठी? तर त्या जागेचं सार पकडण्यासाठी, तिचा अनुभव देण्यासाठी. अगदी बरोबर. ही आधुनिक कलेची सुरुवातच म्हणता येईल, जिथे कलाकाराचा दृष्टिकोन, त्याची अनुभूती महत्वाची ठरते, केवळ बाह्य देखावा नाही. त्या काळात या चित्राचं स्वागत कसं झालं होतं? म्हणजे लोकांना हे लगेच आवडलं की टीका झाली? कारण हे नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं. नाही, त्यावर बरीच चर्चा झाली आणि टीकाही झाली. अनेकांना माने यांचा हा दृष्टिकोन, विशेषतः आरशातील प्रतिबिंबाची रचना चुकलेली वाटली. अच्छा, म्हणजे त्यांना वाटलं की माने यांना पर्स्पेक्टिव्ह नीट कळलेलं नाही. हो, तसंही म्हटलं गेलं. काही टीकाकारांनी बारमाडीच्या त्या निर्विकार चेहऱ्यावर आणि तिच्यासमोर उभे असलेल्या पुरुषाच्या प्रतिबिंबावर नैतिक प्रश्न उभे केले. नैतिक प्रश्न? हो, कारण फोलिस बर्जर हे ठिकाण मनोरंजनाचं असलं तरी तिथे वेश्याव्यवसायही चालतो अशी वदंता होती. त्यामुळे बारमाडीकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातंय का असाही सूर होता. बापरे. म्हणजे चित्राने केवळ तांत्रिक नाही, तर सामाजिक आणि नैतिक प्रश्न पण उभे केले. नक्कीच. म्हणजे हे चित्र फक्त एका जागेचं नाहीये, तर ते तत्कालीन पॅरिसच्या सामाजिक जीवनावर, स्त्री-पुरुष संबंधांवर, आधुनिक शहरांमधल्या त्या अलिप्ततेवर पण भाष्य करतंय. अगदी शक्य आहे. ती बारमाडी त्या झगमगाटात असूनही एकटी वाटते. तिची नजर आपल्याला अस्वस्थ करते. कदाचित माने यांना हेच दाखवायचं होतं, आधुनिक जीवनातला विरोधाभास. गर्दीत पण माणूस एकटा असतो. अगदी. मानेंच्या अनेक चित्रांमध्ये आपल्याला हे आधुनिक शहरी जीवनाचे पैलू दिसतात. कॅफे, बाल्कनी, रेल्वे स्टेशन. ते नेहमी एका निरीक्षकासारखे शहराकडे आणि तिथल्या लोकांकडे पाहत असत. या चित्रात तो निरीक्षकाचा दृष्टिकोन अजून गुंतागुंतीचा होतो. कारण त्या आरशामुळे आपण एकाच वेळी अनेक गोष्टी पाहतो. बारमाडी, तिचं प्रतिबिंब, तो गिऱ्हाईक, मागची गर्दी. आणि कुठेतरी आपण स्वतःलाही त्या दृश्यात शोधतो. बरोबर. हे चित्र आपल्याला केवळ पाहायला नाही, तर आपण कसे पाहतो यावर विचार करायला भाग पाडतं. वास्तवाचं आपलं आकलन कसं तयार होतं, या दृष्टीचा, प्रतिमेचा काय वाटा असतो, हे प्रश्न माने इथे उभे करतात. खरंच, या चित्राकडे पुन्हा पाहताना आता कितीतरी नवीन गोष्टी जाणवत आहेत. हे फक्त एका बारचं दृश्य नाहीये. नाही. हे तर दृष्टी, वास्तव, आभास आणि आधुनिक जीवनाचा अनुभव यांचं एक किचकट मिश्रण आहे. माने यांनी प्रेक्षकाला नुसतं बघायला नाही लावलं, तर विचार करायला लावला आहे, सक्रिय भूमिका दिलीये. अगदी. ते आपल्याला एक कोडं देतात आणि ते सोडवण्याच्या प्रयत्नात आपण नकळतपणे त्या फोलिस बर्जरच्या वातावरणात खेचले जातो. म्हणजे आपल्याला एक स्थिर चित्र नाही दाखवत, ते एक अनुभव तयार करतात. त्यांनी वास्तव जसं दिसतं तसं नाही, तर जसं अनुभवलं जातं तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कलेतून वास्तव कसं मांडता येतं आणि त्याचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. निश्चितच.
तर अ बार ॲट द फुलिश बर्जर हे केवळ माणी यांच्या कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं चित्र नाही, तर आधुनिक कलेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड आहे. बरोबर. ते आपल्याला फक्त एका बारचं किंवा बारमाडीचं चित्रण नाही दाखवत, तर ते एका जागेचा आत्मा, एका युगाचा अनुभव, आधुनिक जीवनातली गुंतागुंत, विरोधाभास आणि सौंदर्य या सगळ्याचा वेध घेणारी एक अत्यंत विचारपूर्वक कलाकृती आहे. माने आपल्याला या चित्रातून केवळ एक देखावा नाही दाखवत, ते आपल्याला वास्तवाकडे, त्याच्या प्रतिनिधित्वाकडे म्हणजे रिप्रेझेंटेशनकडे आणि आपण स्वतः कसे पाहतो याकडे अधिक चिकित्सकपणे बघायला शिकवतात. त्यांनी जो हा दृश्याचा संभ्रम निर्माण केलाय तो आपल्याला विचार करायला लावतो की आपण जे पाहतो तेच खरं असतं का? आणि याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथे थांबूया, पण एक प्रश्न नक्कीच मनात राहतो. कोणता? कलेच्या माध्यमातून वास्तव आणि आभास यांच्यातली रेषा किती पुसट करता येते आणि जेव्हा कलाकार असं करतो तेव्हा त्याचा आपल्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर आणि आपल्या अनुभवांवर नेमका काय परिणाम होतो? खूप चांगला प्रश्न आहे.